मुंबईत आता विजेची मागणी वाढते कारण मुंबईत उन्हाचा कडाका सुद्धा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे विजेच्या वापराचाही उच्चांक आता गाठायला सुरुवात झालेली आहे। एसी, पंखे आणि कूलर्सची मागणी वाढते, वापर वाढतोय आणि त्याच्यामुळे विजेचा वापरही वाढलेला आहे। मुंबईत विजेची मागणी पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचली आहे, तर तब्बल 4510 मेगावॅट एवढ्या विजेची मागणी केल्याची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढील काही दिवस जर उन्हाळा असाच कायम राहिला तर हाच ट्रेंड, हीच विजेची मागणी कायम राहण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करतात। पाहूया रिपोर्ट। मुंबईत दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे उकाडा असह्य व्हायला लागलाय। त्याचा थेट परिणाम आता विजेच्या वापरावर दिसून येतोय। एसी, पंखे आणि कूलरच्या वापरात मोठी वाढ झाल्यामुळे मुंबईत विजेच्या मागणीने पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला। शुक्रवारी म्हणजेच 8 मे रोजी 4329 मेगावॉट एवढी विजेची मागणी नोंदवली गेली होती। मात्र आता हा विक्रम मोडीत निघालाय। दुपारी 2:55 15 मिनिटांसाठी तब्बल 4510 मेगावॉट एवढ्या विजेची मागणी नोंद झालेली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांच्याकडून सुमारे 47 लाख ग्राहकांना वीज पुरवठा होतो। एप्रिल आणि मे महिन्यात साधारण 3500 ते 4000 मेगावॉट पर्यंत मागणी असते। मात्र यंदा उष्णतेमुळे हा आकडा विक्रमी पातळीवर पोहोचलाय। 47 लाख ग्राहक आहेत ज्यांना वीज पुरवठा होतो। टाटा पॉवर आणि अदानींच्या केंद्रातून 1100 मेगावॉट वीज निर्मिती होते, तर उर्वरित 3400 मेगावॉट राज्यातल्या विविध केंद्रातून येते। तज्ञांच्या मते विजेच्या एकूण मागणीपैकी अर्ध्याहून अधिक वीज ही केवळ एसी साठी वापरली जाते। त्यामुळे पुढील 15 ते 20 दिवस मुंबईत विजेच्या मागणीचा हाच ट्रेंड कायम राहायची शक्यता व्यक्त होते। दरम्यान मुंबईत उन्हाचा चटकाही अधिक तीव्र झालाय। भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार कुलाबा इथे 45.4 तर सांताक्रूजमध्ये 35.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली। राम मंदिर परिसरात तब्बल 39.7 अंश तापमान नोंदलं गेलंय। विक्रोळी, वांद्रे, दहिसर आणि विद्याविहार मध्ये सुद्धा तापमानाने उच्चांक गाठलाय। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे एसीकडे वाढलेला कल आणि त्यामुळे निर्माण झालेला विजेचा अतिरिक्त ताण यामुळे मुंबई समोर ऊर्जा व्यवस्थापनाचं मोठं आव्हान आहे। उन्हाचा वाढता तडाखा आणि त्यातून वाढणारी विजेची मागणी यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना उकाड्यासोबत वाढत्या ऊर्जा वापराचाही सामना करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।